काय तुम्हाला माहिती आहे लोकसभा चुनाव कसे केले जातात? लोकसभा चुनाव कोण लढतात? चला तर जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीबद्दल। लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षाचा असतो। त्यानंतर लोकसभेचे आपोआप विसर्जन होते व पुन्हा नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात। पण काही कारणास्तव हा 5 वर्षाचा कालावधी कमी सुद्धा केला जाऊ शकतो। लोकसभा या नावातच लोकांचा उल्लेख आहे आणि याचे सदस्य सरळ जनतेकडून निवडून दिले जातात। लोकसभेत 552 सदस्य आहेत। यातून 530 सदस्य हे राज्यांचे नेतृत्व करतात आणि 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांचे नेतृत्व करतात आणि वाचलेले 2 सदस्य हे अँग्लो इंडियन समाजाचे असतात। यांना भारताच्या राष्ट्रपतीद्वारे संबोधित केले जातात। आता लोकसभेचे चुनाव कोण लढू शकतो? लोकसभेच्या उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्ष असायला हवी। उमेदवार हा भारताचा नागरिक असायला पाहिजे। चुनाव लढायसाठी उमेदवाराला 25,000 रुपयांची किंमत ही जमा करायची असते। पण जर उमेदवार हा अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याला फक्त 12,500 रुपयांची राशी ही जमा करायची असते। आसाम, सिक्कीम, लक्षद्वीपला सोडून कुठल्याही राज्यातला व्यक्ती चुनाव लढू शकतो। लोकसभेत कोणत्याही पक्षाला केंद्रात सरकार बनविण्यासाठी 272 सांसद सदस्यांची गरज असते। जर कोणत्या पक्षाकडे इतके सांसद सदस्य नसतील तर ते सरकार बनविण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या सांसद सदस्यांसोबत गठबंधन करू शकतो आणि ज्या पक्षाला किंवा गठबंधनाला बहुमत मिळते त्याचा नेता प्रधानमंत्रीच्या स्वरूपात शपथ घेऊ शकतो। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्याकरिता सबस्क्राइब करा कारा न्यूजला।